नमस्कार मित्र हो. आज आपण आलो आहे आपल्या अंजनी या गावचे अगदी कुशल असे शेतकरी माननीय श्री हनुमानरावजी लांडे यांच्या शेतामध्ये आलो आहे आपण. त्यांनी शेतीला पूरक असे भरपूर असे व्यवसाय करून पाहिले, उद्योग करून पाहिले आणि त्यांच्या शेतामध्ये आपण बघू शकतो फुलांची शेती आहे, पपईसुद्धा आहे आणि तसेच तिकडे बघा अजून सिंचनसुद्धा चालू आहे आणि इकडे बघा ऊस आहे इकडे या साईडला. आपण त्यांनाच विचारू त्यांच्या शेतीवरती लॉकडाऊनचा भरपूर असा मारा झालेला आहे आणि त्या माऱ्यातच त्यांना भरपूर असा नुकसानसुद्धा झालेलं आहे. त्यांना विचारू आपण लॉकडाऊनचा अनुभव काय आहे तर बोलू आपण त्यांनाच. नमस्कार हनुमानरावजी, बोला तुमचे अनुभव सांगा लॉकडाऊन नंतरचे. लॉकडाऊनमुळं असं कसं झालं की जी पपई आल्या होत्या विकायला ती विकल्या नाही गेल्या, सगळं बंद असल्यामुळं त्यामुळं माल पूर्ण खराब झाला. त्यामुळं व्हायरस बिमारी आली, त्यावर व्हायरसमुळं पूर्ण पपया खराब झालेल्या आहेत, त्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. बरं, नुकसान तर झालेलंच आहे, पण तुम्ही इथे फुलांची शेतीसुद्धा केली होती. फुलांच्या शेतीचा सुद्धा तुम्हाला फटका भरपूर या लॉकडाऊनचा बसलेला आहे. फुलं तर लावले होते आम्ही, पण ते विकलंच गेलं नाही. बरं बरं, चला तुमचं शेत बघू आपण, काय तुमच्या शेतामध्ये आणि कसल्या प्रकारे तुम्हाला या लॉकडाऊनचा आणि फटका बसलेला आहे. तुमच्या शेतीवरती जे काही नुकसान झालेलं आहे ते आपण बघूयात. या साईडने काय केळीसुद्धा ट्राय करताय का तुम्ही? केळी लावलेली आहे, नेमक्याच लावलेली केळी लावलेली आहे, म्हणजे तुम्ही हार न मानता तुमच्या जीवनामध्ये अगदी असे आमूलाग्र बदल घडण्यासाठी आणि आपल्याला पूरक असे व्यवसाय होण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. तिकडे दुग्ध व्यवसायासाठी म्हशीसुद्धा आहेत वाटते तुमच्याकडे? लहान लहान वगैरे घेतलेल्या आहेत त्या. बरं बरं, अगदी तल्लख बुद्धी आहे तुमची आणि समोरचा विचार करून तुम्ही भरपूर असा प्रयत्न करताय. तुमच्या यशाला आणि तुमच्या प्रयत्नांना वाव मिळो, यश मिळो अशीच आम्ही प्रार्थना करू आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. ठीक आहे, नमस्कार हनुमान भाऊ.